तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनलवर। मित्रांनो, आपल्या सर्वांना माहीत आहे की एससी समाज, मागासवर्गीय समाज, बौद्ध समाज आणि त्याचसोबत दलित लोक जे आहेत मित्रांनो, मोठ्या प्रमाणात राजकारण असो किंवा शिक्षण असो सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रगती करत आहे। आणि त्यातच आता सोशल मीडिया आणि त्याचसोबत मेनस्ट्रीम मीडियावरती एक बातमी येऊन धडकते की एक दलित व्यक्ती किंवा एक बौद्ध व्यक्ती जे आहे थेट एका राज्याचा शिक्षण मंत्री बनतो आणि त्यानंतर ज्या मित्रांनो त्या व्यक्तीवरती कौतुकाचं वर्षाव होत आहे। आणि त्याचसोबत यावरून एक गोष्ट आता लक्षात येते की मागासवर्गीय लोक देखील मोठ्या प्रमाणात प्रगती करत आहेत, एससी समाजाचे लोक देखील मोठ्या प्रमाणात प्रगती करत आहेत। फक्त प्रगती करत नाही तर ते आता राजकारणाच्या मुख्य प्रवाहात देखील येताना दिसत आहे आणि हे सर्व फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे घडताना दिसत आहे। तर नेमकं कुठे घडले, कोणत्या राज्याचा तो व्यक्ती मुख्यमंत्री, कोणत्या राज्याचा तो जो व्यक्ती आहे शिक्षण मंत्री बनला, आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। परंतु तत्पूर्वी तुम्हाला सर्वांना विनंती असेल, आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। आपल्या सर्वांना माहीत आहे की गेली कित्येक दशक जे आहे मित्रांनो एससी समाजाच्या लोकांवरती अन्याय अत्याचार करण्यात आला, त्यांना दाबून ठेवण्यात आलं, त्यांना प्रगती करण्यापासून रोखण्यात आलं, त्यांना शिक्षण, नोकरी या सर्व गोष्टींपासून मुख्य प्रवाहात येण्यापासून रोखण्यासाठी अनेक प्रयत्न या ठिकाणच्या जातीवादी लोकांनी केलं किंवा या ठिकाणी असणाऱ्या जाती व्यवस्थेने तो प्रयत्न केला। परंतु मित्रांनो, त्या संपूर्ण गोष्टीला झुगारून जे आहे गेल्या काही वर्षाच्या काळामध्ये त्यांना मिळालेल्या संधीमुळे आणि त्याचसोबत स्वतःच्या मेहनतीने, जिद्दीने जे आहे मित्रांनो एससी समाज, बौद्ध समाज मोठ्या प्रमाणावरती प्रगती करताना दिसत आहे। आणि त्याच पार्श्वभूमीवरती मित्रांनो चेन्नई, तामिळनाडू या ठिकाणी जे आहे मित्रांनो गेल्या काही दिवसापूर्वी सत्तांतर झाले आणि त्या ठिकाणी अभिनेता विजय थलपती याचं त्या ठिकाणी जे आहे मित्रांनो सरकार आलेला आहे, तो त्या राज्याचा मुख्यमंत्री बनला आणि मुख्यमंत्री बनल्यानंतर त्याने त्या ठिकाणी जे आहे धडाधड निर्णय घ्यायला सुरुवात केली। आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे मित्रांनो त्या राज्याचा जो शिक्षण मंत्री आहे तो कोणी एका उच्चवर्णीय किंवा एखाद्या विशिष्ट जातीतून येणारा व्यक्ती न बनविता त्यांनी थेट त्या ठिकाणी असणारा मागासवर्गीय दलित समाजातून येणारा जो आहे मित्रांनो राजमोहन नावाचा एक व्यक्ती आहे त्याला त्या ठिकाणी शिक्षण मंत्री बनविले। आणि फक्त शिक्षण मंत्रीच नाही तर मित्रांनो अनेक अशा मोठमोठे मंत्रीपद आहेत की ज्यामध्ये त्यांनी थेट एससी समाजातून येणाऱ्या लोकांना त्या ठिकाणी बसविले आणि दाखवून दिले की मी जाती व्यवस्थेला मानत नाही, या ठिकाणी एका कुठल्याही जातीचा फक्त या ठिकाणी हे नाहीये तर या संपूर्ण ठिकाणचा, संपूर्ण लोकांचा या ठिकाणी अधिकार आहे, ही गोष्ट दाखवून देण्याचं काम त्या ठिकाणी विजय थलपतीने केलंय मित्रांनो। आणि त्या ठिकाणी राजमोहन हा जो की एससी कॅटेगरीतून येतो, दलित समाजातून येतो, त्याला त्या ठिकाणी ते शिक्षण मंत्री बनून त्या ठिकाणी डोळे उघडण्याचं काम त्या ठिकाणी त्यांनी करून दाखविले। आणि याचसोबत मित्रांनो अनेक असे धडाडीचे निर्णय घेण्यात आलेले आहेत ज्यामुळे तुम्हा सर्वांना जे आहे मित्रांनो आश्चर्याचा, कौतुकाचा धक्का बसू शकतो। अशा अनेक निर्णय त्या ठिकाणी जे आहे विजय थलपती यांनी घेतलेले आहेत, त्यामुळे त्या ठिकाणी जे आहे मित्रांनो मोठ्या प्रमाणात त्याचं कौतुक होताना आपल्याला दिसत आहे। तरी तुमचं याबाबत काय मत आहे खाली कमेंट करून नक्कीच सांगा। आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा।